महत्त्वाची बातमी, मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ही की मध्य रेल्वेवर आजपासून 63 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होतील, कारण या ब्लॉक दरम्यान तब्बल 930 लोकल फेऱ्या तसंच 72 मेल एक्सप्रेस या रद्द करण्यात आल्यात। रविवारी दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। ब्लॉक दरम्यान काही गाड्या शॉर्ट टर्मिनल्स करण्यात आल्यात। CSMT वरील 10 आणि 11 क्रमांकाच्या फलाटाची लांबी वाढवण्यासाठी तर ठाणे स्थानकावरील 5 आणि 6 फलाट क्रमांकाची रुंदी वाढवण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात आलाय। या ब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टकडून जादा गाड्या सोडण्यात आल्यात। तर सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय। एक ब्लॉक आहे ठाण्याचा, जो की 63 तासाचा ब्लॉक आहे, ज्याच्यामध्ये ठाण्याची जी डाऊन थ्रू लाईन आहे, डाऊन फास्ट लोकलची लाईन जी आपण म्हणतो ती बंद असणार आहे 63 तासासाठी, आणि 12 तासांसाठी आपली जी अप लोकल लाईन आहे ठाण्याची तीही बंद असणार आहे। या पिरियडमध्ये सोबतच आपण हा जो ब्लॉक आहे तो आज रात्री 12:30 वाजल्यापासून चालू होतोय। हा ब्लॉक रविवारी दुपारी 3:30 वाजेपर्यंत असणार आहे। याच सोबत जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा ब्लॉक आहे तो उद्या रात्री 12:30 वाजेपासून चालू होऊन रविवारी दुपारी 12:30 वाजेपर्यंत असणार आहे। आता या ब्लॉक दरम्यान किती लोकल आणि एक्सप्रेस रद्द होणार आहेत पाहूयात। 31 मेला 4 एक्सप्रेस 187 लोकल रद्द होतील। 1 जूनला 37 एक्सप्रेस 534 लोकल, तर 2 जूनला 31 एक्सप्रेस 235 लोकल रद्द होणार आहेत। किती गाड्या शॉर्ट टर्मिनेट होणार आहे हे देखील पाहूयात। 31 मेला 11 एक्सप्रेस 12 लोकल, 1 जूनला 31 एक्सप्रेस 326 लोकल, 2 जूनला 18 एक्सप्रेस आणि 114 लोकल। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज यांच्याकडून। मनोज, सध्याची लेटेस्ट अपडेट काय आहे या संदर्भातली? ठाणे स्टेशनवर सध्या जे काम सुरू आहे, जे ट्रॅक सरकवणं असेल किंवा लांबी वाढवणं असेल, तांत्रिकदृष्ट्या हे सगळं काम सुरू आहे। आणि ठाणे स्टेशनवरून सुटणाऱ्या लोकल ज्या आहेत त्या 160 ते 70 लोकल ज्या आहेत त्या आज रद्द करण्यात आलेल्या आहेत। आणि जी प्रवासी आहेत ते सुद्धा सकाळी थोड्याफार प्रमाणात ज्या लोकल ट्रेन सुरू आहेत त्यासाठी ठाणे स्टेशनवर आली। जलमार्गावरची वाहतूक सध्या तरी सुरू आहे, परंतु ती 7 आणि 8 या प्लॅटफॉर्मवरून सुरू करण्यात आलेली आहे। जलद गती मार्गावरची आणि स्लो गती जी धीम्या मार्गावरची आहे ती सुद्धा सुरू आहे, परंतु ती सुद्धा उशिराने सुरू आहे। त्यामुळे ठाणे स्टेशनवरून जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसलेला पाहायला मिळतो आहे। सध्या तरी लोकल सेवा जी आहे ती उशिराने सुरू आहे, तर हे काम जे आहे ते रविवारपर्यंत चालणार आहे। त्यामुळे काल रात्रीपासून हे काम सुरू झालेलं आहे आणि 4 आणि 5 वरचे जे ट्रॅक आहेत ते ट्रॅक सुद्धा ट्रॅकचं काम सुद्धा सरकवण्याचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे। आणि जी खडी असते ती खडी टाकण्याचं काम सुद्धा या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते आहे। धन्यवाद मनोज या माहितीकरिता। इथून पुढचे अपडेटही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।